फोटो काढ अरे वा वा शाबाश काढायचं नाही बघा. आपण जाऊया आपण गणपतीत जाऊया. गणपतीच्या आदल्या दिवशी जायचं आपण मस्त येऊ ना तुमच्या घरी. गणपती तुमच्या घरी किती काका झालं. अरे काकाच्या येऊया ना मग काकाकडे जाऊया आपण. रिक्षा घेऊन कसे काय म्हणते, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिला तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ. तर मंडळी, आज आपण बऱ्याच दिवसानंतर म्हटलं तरी चालतं किंवा पहिल्यांदाच म्हटलं तरी चालतं असं ग्रुपने प्रवास करतलो. कारण शक्यतो आना आणि मी दोघंच जण जातो काही जाऊचं असलं तर. आणि आजचं ठिकाण पण एकदम भारी असा, मजा येते. मी पण एकदम खुश असे प्रमाणाच्या बाहेर. तुमका तिकडे पोहोचल्यानंतर तुमका पण कळतलं, तुम्ही पण नक्कीच खुश होतालात. तर एकच सांगेन की ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आजचं ब्लॉग थोडं रोजच्यापेक्षा वेगळं असा. आणि ग्रुपमधले मेंबर कोण असं त्यांची पण ओळख करून देते. असत कणकवलीवर ना ते आपण कुडामध्ये घेतले आणि त्याच्यानंतर आपण पुढे प्रवास कंटिन्यू करूचा. आपण त्यांच्यासोबतच आज जातलो. तर जाते, रवलेली तयारी पटापट करते आणि त्याच्यानंतर आपण बाहेर पडूया लगेच. फायनली मंडे डायरेक्ट आता कुडामध्येच भेटते आणि आपण यांच्यासोबत प्रवास करूचा. आपल्याकडे गाडी भारीतली आणलेली आहे. त्याचा काटा थोडा तुला दाखवतो. बस बसा गावला बस झाला. अरे सगळं भेटणार. बस दाखवतो. चला, हे बाकीचे मेंबर असतात इकडे. बाकी हळूहळू तुमका सगळ्यांची ओळख करूया चलता चलताच. म्हणजे एक छोटंसं ब्रेक घेतलेलो आपण नाश्ता करूच्यासाठी. जाऊच्या अगोदर इकडेच कुडामध्येच आपण नाश्ता केलो उसळ मिसळमध्ये. आपण ऑलरेडी घराकडे नाश्ता केलेलो, त्याच्यामुळे इकडे गेल्यानंतर मस्त चाय घेतले आणि आता फायनली मेन प्रवासाला आपल्या सुरुवात होतली. अजून पण बरेच मेंबर असत, सगळ्यांची ओळख नंतर एकदम करूया. फायनली मंडळी, आपण एवढं प्रवास केलो आणि आपण येऊन पोहोचलो. आता कुठे येऊन पोहोचलो तर आपण तुमका सांगते. सो आपण कुडावरना आता इकडे येऊन पोहोचलो आरोस दांडेली इकडे आणि तुमका दाखवते. आपण असो करेक्ट माऊली कर्णबधीर निवासी विद्यालय आरोस दांडेली आणि आपले सगळे ग्रुप मेंबर असत. मुलांसाठी जेवणाचं वगैरे इथे हे असतं, सगळी सोय केलेली आहे. इथे जे काय असेल ते आपल्या इथे जेवणाचं उपभोग त्यांना हे करता येईल. असं म्हणजे आपण आता आतमध्ये एंटर केलं. मुलांना तुम्ही बघितलातच, बाकीचे संवाद करतायत मुलांसोबत आणि इकडे जेवण वगैरे बनतं मुलांसाठी. इकडे मॅडम आहे, जेवण चालू आहे मुलांसाठी. आज काय स्पेशल मेन्यू मुलांसाठी? चिकन. रोज वेगवेगळा मेन्यू असतो ना? रविवारी नॉनव्हेज, बाकी इतर दिवशी व्हेज. इकडे सुद्धा मंडई काम चालू आहे. इकडे सलाड वगैरे बनतात मुलांसाठी आणि मस्त वाटलं, एकदम टापटी बेरिया असं मुलांसाठी जेवण मस्त जागेवरती बनतात. किती वर्ष तुम्ही काम करता इकडे? आता 25 वर्ष. 25 वर्ष. तुम्ही इथलेच ना?
शिरोडा. अजून पाटील बस आता काढलं फोटो काढ. अरे वा वा शाबाश. बस ना. शाबाश. मी तर म्हणजे इकडे पहिल्यांदा आलोय आणि दादांसोबत आलोय. खरं तर ग्रुप सोबतच आलोय. येऊन एवढा भारी वाटतंय ना की शब्दात व्यक्त नाही करू शकत. आणि खरोखरच फिलिंग वेगळी आहे एकदम. खूप ठिकाणी गेलोय, सुंदर टाइम स्पेंड केलाय, पण इकडे आल्यानंतर टाइमची व्हॅल्यू आणि किती टाइम प्रिशियस असतो ते पण कळतंय. सो दादा तर अगोदरपासून येत आहे. दादांना विचारूया कधीपासून येत आहे. मी आता इथे 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून मी इकडे येतोय. खरंच म्हणजे दर वाढदिवसाला मी इथे येतो, पण आज वाढदिवस माझा नाही आहे. पण तरी पण आज मी माझ्या मित्रमंडळींसोबत म्हटलं की मित्रांना म्हटलं चला आज आपण इकडे जाऊन एक भेट देऊन येऊया. आणि आज ही मुलं आहेत इथे, तुम्ही या आणि इथे मुलांकडून म्हणजे काय तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं, जो आनंद एक जो वेगळा आपल्याला इथे आल्यावर जो त्यांना भेट दिल्यावर जो एक आनंद आपल्याला मिळतो तो इथे आल्यावरच समजतो कसं आहे काय आहे. आज ही मुलं आहेत, आज यांना गरज पण आहे. आज आपण सगळं आपल्याला घरी आपल्याला कपडे बिपडे सगळं आपले आईवडील आहेत. इथे कोणाचे आईवडील नाही आहेत, इथे कोणाला ऐकू येत नाही, कोणाला बोलता येत नाही. आज इथे आम्ही एक अन्नदानाचा कार्यक्रम आज इथे आमच्या माध्यमातून आम्ही ठेवला आहे. त्यामुळे तुम्ही सर्व सिंधुदुर्गवासियांनी इथे या. इथे गरज आहे. या मुलांना आपलीच मुलं आहे ती. इथे भेट तुम्ही द्या आणि तुमच्या माध्यमातून तुम्हाला इथे काही कार्यक्रम करता येईल तर तुम्ही इथे नक्की या, भेट द्या. एवढंच मी आज सांगतो. बस जास्तीत जास्त फंडिंग आणि जास्तीत जास्त फंडिंग करा इकडे येऊन, जेणेकरून यांना सगळ्यांना खूप मदत पोहोचेल. सध्या खूप गरज आहे इकडे यायची. प्रत्येकाने या एकदा, आणि एकदा येऊन फक्त 5 मिनिटं बघा, मग तुम्हाला खरी रियालिटी कळेल सगळ्याची. कानवस ना काढायचं नाही बघा. आपण जाऊया. आपण गणपतीत जाऊया. गणपतीच्या आदल्या दिवशी जायचं आपण मस्त. येऊ ना तुमच्या घरी. गणपती तुमच्या घरी किती काका झालं. अरे काकाच्या येऊया ना मग. काकाकडे जाऊया आपण. काका रिक्षा घेऊन येते. आपण दोघे जाऊया. शिकायची गणपतीत तुला घरी घेऊन जाऊ का तिथं? आदल्या दिवशी गणपती जवळ येऊ आता. गणपती जवळ हा चला होय ना. पप्पांका आता फोन करूया ना आपण. आधी 2 दिवस या म्हणा. 2 दिवस अगोदर गणपती जवळ येईल आता. मी तुझं रिक्षा मंडळी आता मुलांच्या जेवणाचा टाइम झालेला असा आणि बरेच जण मुलं असं जे आपण ओळखतात पण. असं गडबड होणार आमची बरीच गेली नाही. इकडे मुलांचे क्लासरूम आहेत काय? हे क्लासरूम. ओके ओके मंडळी हे मुलांसाठी क्लासरूम आहेत आणि इकडे बघू शकताय. ओके काम चालू आहे म्हणजे मुलांनी काढलेली आहेत काय? ओके ओके. इकडे मुलांनी केलेली पण पेंटिंग आहे. मुलांनी केलेली. अच्छा अच्छा.
काय सुंदर पेंटिंग. या मुलीचं ना कुडाळमध्ये 8 गॅलरी आहे कुडाळमध्ये आपली पूजाधुरी. अच्छा. पण ही एवढी सुंदर पेंटिंग इकडच्या ही सुचिता कावडेकर आहे ना, हे टेडी झालेली आहे. अजून ही मुलगी टेडी झालेली आहे. आणि ह्यांनी सगळ्यांनी कोर्स केले. ह्या पण पास झाल्यात, पण सध्या ही कमवते. ही एका ठिकाणी लागली पण जॉबला. आणि ही पण तुमच्या इथे शिकलेली. हो आमच्या लहानपणापासून आमच्याकडे. हो हे सगळ्या मुली आमच्याकडे शिकून गेल्या आणि 1 नंबर ड्रॉइंग मध्ये होते. 60% पडले. हा मुलगा ना मला ट्रेन मध्ये येऊन तो मुंबईमधून बेपत्ता झालेला. तर हा आम्हाला सोलापूरमध्ये सापडलेला आहे. सोलापूरच्या पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला आमचे एक सर येतं लोखंडे म्हणून, त्यांच्याशी जरा कॉन्टॅक्ट झाला. ते आता हयात नाहीयेत, तर त्यांनी ह्याला आणलेलं आहे. आणि हा ट्रेनमधून सापडून इथं आणून आमच्याकडे शाळेत ठेवलं. मग आम्ही लोकांनी सगळीकडे व्हायरल केलं का असं सगळे मुलगा फोटो वगैरे. तर मग कुठेतरी त्यांच्या आईवडिलांना ठाम ठिकाण लागला. त्यांनी मग पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशन ते सोलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये आले. मग तिथं आम्हाला फोन आला. आम्ही याला पुन्हा तिथं नेलं, त्याला सोडलं, दाखवलं. मग त्याच्या आई वडिलांनी सांगितलं तुम्ही एवढं 1 वर्ष आम्हाला सांभाळ. 1 वर्षभर ते मिळाले नाही. 1 वर्षाच्या नंतरच माहिती पडलं सगळं. आणि मग ह्याला दाखवलं. मग पुन्हा त्यांच्या आई वडिलांनी आमच्याकडे शाळेत ठेवलं. कमीत कमी आता याला इथं आमच्याकडे 6-7 वर्ष झालेली आहे. त्याची आई एव्हा हरवल्यामुळं याची आई पूर्ण पागल झालेली आहे. तिला म्हणजे काहीच कळत नव्हतं. गोळ्या औषध अजून पण तिच्या चालू येतं. म्हणजे वेडी झाली होती पुन्हा. म्हणजे प्रॉपर राजस्थान एमपी. अच्छा. आणि आता असतो हा इथे. हा आता त्यांचे आई वडील याच्यात वसईच्या नालासोपाऱ्याला राहतात. अच्छा. आई वडील वडील त्यांचं काहीतरी बिझनेस याचा म्हणजे लोकांच्या जवळ जातात. वर्क असतं ना, कपड्या वर्क करायचं त्याचं हे करतात ते. आणि किराण्याचं वगैरे काही दुकान आहे छोटंसं. जास्त काय नाही, पण 4-5 वर्षांनी म्हणजे त्याच्या हा आम्ही खूप शोधाशोध केली की त्यांच्या आई वडिलांची सगळं त्याला मिळून मिळावं म्हणून. तेव्हा हा होता हा. 6-7 वर्ष 12-13 वर्षाचा असणार त्यावेळेस. आता त्याला 18 साल. आता बोलतो की नाही बोलत नाही थोडं अजिबात नाही. कर्णवतीच्या खेळता ट्रेन मध्ये आलेलं. पूर्ण शाळेसाठी हे केले. 3,60,000 सांगितलं. आम्ही 1,80,000 यांना दिले. अजून थोडं डोनर गोळा करून आम्ही हे करतो. सोलरचं हे सगळं यांना कंपनीचा इन्व्हर्टर आणि मोबाईल कंपनीचे पॅनल बसवले. सबसिडी वगैरे नाही, शाळेला सबसिडी नाही. सबसिडी नाही शाळेला ते कमर्शियल मीटर असल्यामुळे सबसिडी मिळत नाही त्यांना. हा मग म्हणजे थोडीफार आपली मदत. बरोबर 100% हे कंपनीकडून होतं तेवढं केलेलं. त्यांना ते माहिती सांगा बाकीचं सगळं काय. आपण 7.5 किलोवॅटचा इन्व्हर्टर बसवलेला आहे. बिल यांचं जर 4-5 हजार रुपये तसं ते 200 रुपये. टोटल खर्च किती येत आहे? 3,60,000 सांगितले. तुमच्याकडनं किती येत? आम्ही 1,80,000 दिले. तर मंडळी, सांगायचा विषय असा आहे की 1,80,000 पर्यंत त्यांच्याकडे जमा झालेले आहेत. आणि आम्ही एवढंच सांगतोय, तुम्ही बघितलात आम्ही इकडून क्वालिटी टाइम स्पेंड केले आणि मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्याकडनं चालू आहे. आता सोलार सिस्टीमचं चालू आहे. तर आम्ही एवढंच म्हणतोय की जर कोणाकडनं मदत होत असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे दानशूर व्यक्ती असतील ज्यांना खरोखरच मदत करायची असेल तर मुलांसाठी करू शकता, जेणेकरून ज्यांना आई वडील नाहीत त्यांना मदत होईल. आमच्याकडनं आता मी पहिल्यांदाच दादासोबत आणि भेट दिली तर खूप चांगलं वाटतंय आणि काहीतरी करण्याची इच्छा मनापासून जागी होते. तर तुम्हाला तेच सांगतोय, नक्कीच आर्थिक स्वरूपात मदत करू शकताय. आणि अजून देखील सर्व मदत स्वीकारतात, तर त्यांना विचारून घेऊया कुठच्या स्वरूपात मदत घेतात. देणगी स्वरूपात पण दिली चालते. देणगी स्वरूपात दिली तरी चालते. पुन्हा काहीतरी वाळू दगड तिथे बांधकाम चालू आहे. तिथे म्हणजे मुलांसाठी तिथे बांधकाम वाळू दगड काय असेल ते कुठल्याही स्वरूपात वस्तू स्वरूपात पण चालेल. धान्य महिन्याला धान्य लागतं हा ते सुद्धा चालेल. तसं आम्ही सुद्धा घेतो.
कपडे वगैरे जे कपडे कपडे सहसा नाही सगळे शाळेचे ड्रेस असतात आणि युनिफॉर्म तेव्हा आपले टाइम संपला की त्याच्यानंतर कपडे लागतात ते ते घरचे आणतात ते वापरतात ते पण तुम्ही वापरू दिलं तर असं आम्हाला एक ड्रेस एक सारखे ड्रेस दिलं तर घालता येईल शाळा सुटल्यानंतर ते मिळाले तर बरं ते सुद्धा बरे असते टी शर्ट पॅन्ट टी शर्ट पॅन्ट वगैरे चालेल ना. आम्ही इथं आल्याबद्दल तुमचं सेलिब्रेट केल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. आणि यांच्याकडे ऍड्रेस आहे संस्थाचार्य त्यांचा पुढे पण आम्ही येत राहू इथे नक्की. आता अजून येतील आता सगळे लोक, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. आम्ही प्रयत्न करतोय, लोकांनी एवढा सपोर्ट केला तर जेवढं होईल आमच्याकडे तेवढं नक्कीच करू. 3 वर्ष तर चालूच आहे आमचं. मस्त टाइम आपलं स्पेंड झालेलो आहे इकडे येऊन आणि आता आपलं निघाच वेळ इल्लेलो असा. खरं तर बाय बाय करू कसा तरी वाटतं, कारण खूप जण असं ऑलरेडी मुलं ओळखतात. मस्त वाटतं एकदम. हे बघा लवकरच आपण परत एकदा भेट देतलो इकडे येऊन. आणि तुमका कोणा खरोखरच मदत करूची असते मी खाली कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड करते, तुम्ही नक्कीच मदत करू शकता. आणि काय कोणाची बड्डे वगैरे असते मी विचार करते सेलिब्रेट करूचे, तर आपण नक्कीच करू शकतो पुढे पुढे. आणि इकडे येऊन थोडंसं टाईम स्पेंड केलं तरी चालता. जास्त खाऊची वगैरे अपेक्षा नाही, फक्त आपण चांगलं टाईम यांच्यासोबत हॅपी मुवमेंट आपले यांच्यासोबत शेअर केले तर मस्त वाटत, असं माका वाटतं. आणि असं माका वाटतं म्हणजे बऱ्याच जणांना वाटत असताना, तर आपण नक्कीच प्लॅन करूया. तर आता निघूया, टाईम झालेला असा. चला मंडळी, फायनली बाय बाय करूची वेळ इलेली असा. तू वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलास. इकडे पण मेंबर असतात बाकीचे, सगळ्यांना बाय करूया. लवकरच भेटूया परत. चला बाय बाय. होय चला चलो बाय. होय.